हॅलो फ्रेंड्स, संगीता क्रिएशन्समध्ये आज आपण पाहणार आहोत की परफेक्ट डीप गळ्याचं कटिंग कसं करायचं ते. बऱ्याच वेळा काय होतं, नॉर्मल गोल गळ्याचं कटिंग तर जमतं, पण जर कस्टमर बोलले की डीप नेक, एकदम डीप गळा शिवा, तर अशा वेळेस नेहमी कटिंग कसं करायचं ते कळत नाही. तर आता आपण पाहूया की परफेक्ट डीप नेकचं कटिंग कसं करायचं. आधी आपण ब्लाऊजची मेजरमेंट पाहू द्या. टोटल 14.5 इंच उंची आहे. शिलाईनंतर 13.5 इंच होईल. 34 साईज चेस्ट आहे आणि 1.5 इंच सिलाई मार्जिन घेतलेला आहे. कंबरचा चौथा भाग आहे 7.5 इंच, 1 इंच टक्ससाठी आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतलेला आहे. आता इथे डीप नेक आहे त्यामुळे शोल्डर घेतलेला आहे 5.25 इंच आणि आपण इथे गळा घेणार आहोत 2.25 इंचाचा, कारण डीप नेकमध्ये गळा कमीच घ्यावा लागतो. आता इथे 2.25 इंचावरती मी मार्किंग करून घेणार आहे आणि खाली आपण उंची त्या डीप नेक आहे म्हटल्यावरती 10.5, 11, 9.5च्या पुढे डीप नेकच येतो, पण आता इथे टोटल मला 10 इंचाचा गळा तयार हवा आहे. तर मी 10.5 इंचावर मार्किंग करते, कारण अर्धा इंच शिलाईमध्ये जातं आणि तयार गळा 10 इंचाचा राहतो. आता वरच्या बाजूने 2.25 इंचावर मार्किंग केलेलं आहे आणि खालच्या बाजूने 3.5 किंवा 4 इंचावर तुम्ही मार्किंग करू शकता. आता हे 3.5 इंचावरती मी मार्किंग केलेलं आहे आणि हीच लाईन सरळ वरती जो गळ्याचा भाग आहे वरती 2.25 इंचाचं मार्किंग आहे तिथपर्यंत सरळ आखून घ्यायचे आहे. आता ही तिरका बॉक्स थोडासा तयार होतो. आता अशा पद्धतीने जर बॉक्सची मार्किंग केलं आणि खाली नॉर्मल असा गोल जरी गळा दिला तरी खूप सिंपल असा डीप नेकचं कटिंग तयार होतं. तुम्ही जर 2.25 इंचवरती 2.25 इंच खाली घेतलं आणि मग आकार द्यायला थोडासा प्रॉब्लेम होतो, तर अशा पद्धतीने तुम्ही गळ्याचं कटिंग करा. डीप नेक गळ्याचं कटिंग खूप सोप्या पद्धतीने होऊन जाईल. आता मी इथे गळ्याचं मार्किंग केल्यानंतर गळा हा कटिंग करून घेत आहे आणि आता इथे नॉर्मल आपण स्टिचिंग करून घेणार आहोत. जे ब्लाऊजचं कापड आहे त्याच्या आतल्या बाजूनेच आपण अस्तरचं कापड ठेवणार आहोत, कारण आपण इथे गळ्याची पट्टी लावणार आहोत, गळापट्टी लावणार आहोत. तुम्हाला जर इन आऊट करायचं असेल तर तुम्ही अस्तरच्या उलट्या बाजूने ठेवून मग गळ्याचं स्टिचिंग करून तुम्ही अस्तर पलटवून घेऊ शकता आणि त्यावरती दाबटीपही देऊ शकता. पण मला इथे तसं करायचं नाही आहे, मला डायरेक्ट पट्टी लावायची आहे, त्यामुळे मी अशा पद्धतीने स्टिचिंग करत आहे. तर आता हे जे काही अस्तरचं कापडवरती मी परफेक्ट कटिंग केलेलं आहे ते कापड मी पूर्णपणे ब्लाऊजच्या कापडाला चारही बाजूने शिलाई करून जोडून घेते. आता चारही बाजूने शिलाई करायची आहे आणि गळ्यालाही शिलाई करायची आहे आणि एक्स्ट्राचं जे कापड आहे ते कट करून घ्यायचं आहे. पण अस्तरचं कापड ब्लाऊजचा कापडला शिलाई ज्यावेळेस आपण करतो त्यावेळेस व्यवस्थित फिनिशिंगसह करायचं आहे. ब्लाऊजचं कापड किंवा अस्तरचं कापड गोळा होणार नाही याची काळजी घेऊनच मग पूर्ण अस्तरचं कापड जे मेन ब्लाऊजचं कापड आहे त्याला जोडून घ्यायचं आहे. इथे पाहू शकता मी आता खालच्या बाजूने अगोदर कमरेच्या बाजूकडून शिलाई मारून घेतलेली आहे आणि मग साईड फिटिंगकडून शिलाई मारलेली आहे. आता आपण आर्महोलच्या बाजूकडून शिलाई मारून घेऊया. शिलाई मारताना सावकाश आणि कापड गोळा न होता व्यवस्थित शिलाई. तोपर्यंत तुम्ही जर चॅनलवर नवीन असतात आणि अशा पद्धतीच्या मटका गळा कटिंग किंवा सिंपल गळा कटिंग, डीप नेक कटिंग किंवा ब्लाऊज डिझाईन्स, स्लीव्ज डिझाईन्स किंवा नवीन नवीन लटकन डिझाईन्स अशा पद्धतीचे व्हिडिओ जर तुम्हाला पाहायला आवडत असतील तर या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि बेल आयकॉनही प्रेस करा, जेणेकरून अपलोड केलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुमचा कुठलाही व्हिडिओ मिस होणार नाही. तसेच आता हे जे डीप नेक गळ्याचं मी कटिंग केलेलं आहे याची जर पद्धत तुम्हाला आवडली असेल तर कमेंट करून अवश्य सांगा आणि पूर्ण व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा. आता इथे पाहू शकता मी गळ्याचं पूर्ण स्टिचिंग करून घेतल्यानंतर गळ्याचा भागही कट केलेला आहे आणि जे साईडचं एक्स्ट्राचं ब्लाऊजचं कापड आहे तेही कट करून घेत आहे. पाहू शकता एकदम परफेक्ट असं कटिंग आणि स्टिचिंग डीप नेकचं झालेलं आहे. आता इथे आपण रेग्युलर ब्लाऊजला जसं टक्स मारतो तशाच पद्धतीने टक्स मारणार आहे. टोटल ब्लाऊज फोल्ड करून घ्यायचा आहे. गळ्याचं जे आपण फिटिंगचं माप ठेवलेलं असतं, एक्स्ट्राचं मार्जिन 1.5 इंच सिलाई मार्जिन ते सोडायचं आहे आणि गळ्यात जो कमरेचा भाग आहे त्याचा मध्य काढून घ्यायचा आहे.
टक्सची उंची तुम्हाला हवी तेवढी तुम्ही घेऊ शकता. ब्लाऊजच्या उंचीनुसार टक्सची उंची बदलत असते. आता या ब्लाऊजची उंची आहे 14.5 इंच. टोटल शिलाईनंतर 13.5 इंच होईल. तर मी टक्सचं मार्किंग 3.5 इंचावर करणार आहे. जर उंची जास्त असेल तर 4 इंच 4.5 इंचापर्यंतही टक्सचं मार्किंग होऊ शकतं. आता मी ते रेग्युलर जसे टक्स मारत आहे तसेच टक्स मारून घेतलेले आहे आणि रेग्युलर ब्लाऊजला जशी आपण कमरपट्टी बनवतो त्याच पद्धतीने मी कमरपट्टी बनवून घेत आहे. कमरपट्टी बनवताना जेवढी कमरेची जेवढी कमरेची लांबी आहे तेवढं लांब आणि 1.25 इंच रुंद अशा पद्धतीने पट्टी कापून घेणार आहे आणि त्यानंतर वरच्या बाजूने 1/2 इंच दुमडून घ्यायचा आहे आणि ही पट्टी कमरेला जोडून घ्यायची आहे. आता कमरेला पट्टी जोडताना पट्टी ब्लाऊजच्या सुईच्या बाजूने वरती ठेवायची आहे. 1/4 इंच शिलाई मार्जिन सोडून शिलाई मारून घ्यायची आहे. आणि मग ही कमरपट्टी पूर्ण कमरेला जोडून घ्यायची आहे. आता ही पट्टी पूर्ण आतमध्ये दुमडली की यावरती एक 5 नंबरची शिलाई मारून घ्यायची आहे. जेणेकरून आपलं ब्लाऊज पूर्ण स्टिचिंग करून झाल्यानंतर या पट्टीला आपण हात शिलाई करून घ्यायची आहे आणि मग ही जे 5 नंबरची टिप आहे ती काढून घ्यायची आहे. आता या ब्लाऊजला मी पूर्ण फ्रंट साईड जोडून मग पट्टी लावणार आहे. त्यामुळे फायनल लुकच मी तुम्हाला ब्लाऊजचा दाखवते. पाहू शकता अशा पद्धतीने मी ही फ्रंट आणि बॅक जोडून घेतल्यानंतरचा लुक.